वाघाच्या जबड्यातून पतीची सुटका करणाऱ्या रणरागिणीचा बालमबाबा फाउंडेशनकडून सन्मान. पतीवर 2 बिबट्यांनी एकाच वेळी हल्ला चढवलेला असताना स्वतःच्या प्राणाची पर्वा न करता केवळ हातात असलेल्या उसाच्या सहाय्याने बिबट्याशी झुंज देणाऱ्या ऊसतोड कामगार अलका चव्हाण यांचे धाडस सध्या संपूर्ण जिल्ह्यात चर्चेचा विषय बनला आहे. अलका यांच्या शौर्याची दखल घेत बालमबाबा फाउंडेशनचे अध्यक्ष डॉक्टर झाकीर शेख यांनी त्यांची भेट घेऊन त्यांचा सत्कार केला आणि मदतीचा हात पुढे केला. मागील आठवड्यात निफाड तालुक्यातील उंबरखेड येथे ही थरारक घटना घडली. गांगुर्डे यांच्या शेतात ऊसतोडणीचे काम सुरू असताना चाळीसगाव येथील ऊसतोड कामगार संतोष बद्रीनाथ चव्हाण यांच्यावर दबा धरून बसलेल्या 2 बिबट्यांनी अचानक हल्ला केला. अचानक झालेल्या या हल्ल्यामुळे संतोष भयभीत झाले होते. यापैकी एका बिबट्याने त्यांचा हात पकडून त्यांना ओढण्याचा प्रयत्न केला. अशा मृत्यूच्या दारात उभ्या असलेल्या पतीला पाहून पत्नी अलका चव्हाण यांनी न डगमगता हातात असलेल्या उसाच्या काड्यांनी बिबट्यावर प्रतिहल्ला केला आणि आरडाओरडा करून परिसर दणाणून सोडला. त्यांच्या या आक्रमक पावित्र्यामुळे बिबटे घाबरले आणि इथून पळून गेले. पत्नीच्या धैर्यामुळे आज संतोष यांचे प्राण वाचले. या घटनेची माहिती सोशल मीडियावरून समजताच बालमबाबा फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष डॉक्टर झाकीर शेख यांनी आपल्या सहकाऱ्यांसह पिंपळगाव बसवंत येथील धन्वंतरी हॉस्पिटलमध्ये जाऊन चव्हाण कुटुंबाची भेट घेत डॉक्टर शेख यांच्याकडून अलका चव्हाण यांच्या धाडसाचे कौतुक केले. तसेच फाउंडेशनच्या वतीने अलका चव्हाण यांचा साडी, चोळी आणि शाल देऊन सन्मान देखील यावेळी करण्यात आला. तसेच त्यांच्या पत्नीच्या वैद्यकीय उपचारासाठी रोख स्वरूपात आर्थिक मदतही सुपूर्द करण्यात आली. माझं नाव अलका संतोष चव्हाण आहे. आम्ही तर एवढं काम करून आला कारण ते बिबट्यानं त्याला अंगावर आला आणि ते हाणून पळून गेला. मग उसानं हाणली तेव्हा पळून गेला. मग ते परत आलं. मग आम्ही शेताची काम करतो. मला बोलायला येत. माझे नाव संतोष बद्रीनाथ चव्हाण. सर, ते आम्ही ऊस तोडत होतो तर अचानक बिबट्यानं हल्ला केल्यानंतर ऊस तोडत राहिला होता. तोडायचं बाप असं 3-5 फूट राहिला होता. तो काय दिसला नाही. अचानक आला, अंगावर उडी मारली त्यानं. उडी मारल्यानंतर मग माझे बाई तिकडून ऊस घेऊन पळाली. त्याच्यावर थोडी धावली. ते थोडं घाबरलं तर इकडून बी गागाड झालं, पळालं. ते मी खाली पडलो होतो तर माझा जीव वाचवला महामंडळीने. नाही घाबरले नाही ती. हा, माझं रक्षण केलं. आज जिवंत आहे ते माझ्या बाईमुळे. मला पूर्ण जीवदान दिलंय ते. डबल होते सर. एक पळाला, एकानं अटॅक केला. माझं नाव युवराज एकनाथ चव्हाण. माझा चुलता. आम्ही पिंपळगाव बसवंत मधला उंबरखेड इथे आम्ही धनु गांगुर्डे यांच्या तिथं ऊस तोडत असताना अचानक 2 बिबटे आले. माझा चुलता आणि माझी चुलती जवळजवळ तोडत होते. मी त्यांच्या शेजारी होतो आणि बिबट्याने अचानक हल्ला केला. तर चुलत्याला खाली पाडून त्यांनी तोंड धरायचा प्रयत्न केला. तर चुलती आणि मी येऊन बिबट्याला उसाना मारून तंगाडून त्याला तंगाडला तेव्हा चुलत्याचा जीव वाचला. आमची अशी मागणी आहे की आता सध्या चुलता आहे, तो पण हँडिकॅप आहे, अपंग आहे आणि त्याच्यावरती एवढा अपघात झालाय. समजा त्याचे पाठीशी 2-3 पोरं आहे, आई वडील आहे आणि समजा ही पुरुष आहे, तो जवळपास 1 वर्ष कामात येणार नाही. तर ह्याला सरकारने काहीतरी तात्काळ मदत द्यावी. आता समजा आम्ही तर इकडून तिकडून जोडून त्याला थोडंफार काही सहकार्य केलो आहे. इथून पुढे त्याचा दवाखाना आणि हे मोफतमध्ये किंवा सरकार योजनामधून. स्टार न्यूजसाठी मोहसिन पठाण, नाशिक.